भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। शहरातील लाखांदूर जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये 6वीतील विद्यार्थ्याच्या तोंडात वरिष्ठ विद्यार्थ्यांनी सिगारेटचा धूर फुंकल्याचा आरोप करण्यात आला आहे। लाखांदूर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये घडल्याचा आरोप असलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शाळेच्या 6व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला शाळेतील बाथरूममध्ये 8व्या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी नेऊन जबरदस्तीने सिगारेट ओढल्यानंतर त्याच्या तोंडात सिगारेटचा धूर फुंकल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्याने घडलेला प्रकार आपल्या शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिला। त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षकांनी समज देत मारहाण केल्याचीही माहिती समोर येत आहे। मात्र या घटनेबाबत शाळा प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही। पीडित विद्यार्थी अवघ्या 6व्या वर्गात शिकत असून घटनेनंतर त्याला तोंडात जळजळ, मळमळ व पोटात त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या प्रकारामुळे शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि संपूर्ण शिस्त व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही विद्यार्थी शाळेच्या परिसरात किंवा बाथरूममध्ये सिगारेट, तंबाखू, खर्रा यांसारख्या व्यसनाधीन पदार्थांचे सेवन करत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही होत होत्या। त्यामुळे शाळा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले का असा सवाल उपस्थित केला जात आहे। शालेय परिसर हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि संस्कारांचा केंद्रबिंदू मानला जातो। अशा परिस्थितीत अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हातात तंबाखूजन्य पदार्थ कसे पोहोचले, शाळेतील देखरेख कितपत प्रभावी आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच शाळेतील शिस्त, सुरक्षा आणि व्यसनमुक्त वातावरण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे। आता शिक्षण विभागाचे अधिकारी या घटनेची दखल घेऊन काय कारवाई करतात आणि शाळा प्रशासनाची जबाबदारी निश्चित केली जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दोनच्या बेल झालती तर जेवायची सुट्टी झालती, मी टॉयलेटला गेलतो तर पोरं सिगरेट पेट होते तर माझ्या पोटात धुवा टाकला तर ते 8वीचे होत। तर मी टीचरला घेऊन सांगलो तर नाही का टीचरला कोण कोण होते म्हणला तर पोराचं नाव सांगलो तर मग त्याला हे केला ना माझ्या पोटात वेगळाच लागत आहे। नातू शाळेत आला होता, 9वीवाले का 8वीवाले का न पोरं त्याच्या तोंडामध्ये धुवा टाकला, त्याचा जीव मळमळ लागत होता। तो रात्री जेवला नाही, त्याचा पोट दुखत होता, हात दुखत होता, गड्यामध्ये उलटी उलटी लागत होती। मग तुम्ही सरलो का ना, त्याला दाबाले पाहिजेत होता ना। एवढे शिक्षक कशानं काय झालं तर शिक्षक लोकांवर येईल ना का नाही? तुम्ही हेडमास्टर आहात, दुसरे शिक्षक आहात, एवढे 9-10 जण शिक्षक आहात ना, तेवढे झटपी शाळेचे, मग तेवढे लोकांना नाही दाबू सका। तुमचे शिक्षकवाले आहेत, तुम्ही नाही दाबू सका तर अगला लोक कोण आले दबतील? ते शिक्षकवाल्यांना दबतील तर आम्ही तुमच्या गॅरंटीवर पाठवणं। कशानं काय झालं तर जबाबदारी तुमचीच आहे ना, त्याच्यावर आम्ही तुमचीच खबर घेणार आहोत, खरी सांगतो।